हां सर, मी इथे गजानन महाराज विद्यालयामध्ये आलो. 24 न्यूजचे अब्दुल रशीद, तालुका प्रतिनिधी. सर आपले नाव काय आहे? माझं नाव सतीश सुभाषराव परळीकर. अच्छा, ऐसे हेडमास्टर. हाँ, गजानन महाराज विद्यालय अच्छा में। सर, आज संडे के दिन कौन से पेपर ले रहे हैं आप? याची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याद्वारे पूर्व उच्च माध्यमिक प्राथमिक 5वी आणि पूर्व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी। अच्छा, कितने बच्चे हैं सर अभी? 132 विद्यार्थी आहे या परीक्षेला बसलेले. आणि ॲब्सेंट किती आहे? ॲब्सेंट 2 आहे. अच्छा, कोणत्या शाळेचे आहे ते? मराठी माध्यमचा एक आहे आणि एक आहे उर्दू माध्यमचा. तर स्टार्ट केव्हापासून सुरू झाली आहे परीक्षा? परीक्षा आजच्या तारखेमध्ये होती. नाही, किती? 11 वाजता. 11 वाजता. 11 ते 11 ते एक पेपर होता 11 ते 1 पर्यंतचा. म्हणजे 11 ते 1:30 वाजेपर्यंत. नाही, 12:30 वाजेपर्यंतचा एक 12:30 पेपर होता. आणि दुसरा पेपर? दुसरा होता 1:30 वाजतापासून 3:30. अच्छा, दुसरा पेपर. कुठलचे मुलं आले होते इथे? इथेही कोणत्या शाळेची मुलं आली होती? इथं जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, महाड, हां. वाघा, कासपार आणि इकडे लिंबारा, अच्छा, चिंचखेड. तर हे परीक्षा पास झाला कोणी विद्यार्थी तर त्याला काय बेनिफिट मिळते मग? त्याला शिष्यवृत्तीसाठी तो पात्र होईल. अच्छा, तर शिष्यवृत्ती हे पर्सेंटेजवर आधारित आहे ना? हो, त्यांचं ती कॅटेगरीनुसार पाहिल्या जाते. हां हां. कोणत्या कॅटेगरीचा मुलगा आहे, अच्छा, त्या कॅटेगरीनुसार त्याला शिष्यवृत्ती. मतलब उत्तीर्ण झालेले काही व्हॅल्यू नाही, पर्सेंटेजले व्हॅल्यू आहे ना? हो, पर्सेंटेजला व्हॅल्यू आहे. ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात म्हणजे पर्सेंटेजचं प्रमाण कमी असलं तरी पात्र ठरू शकतात. ठीक आहे सर, थँक्यू सर.